ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। अमळनेर शहरात क्रांतीसूर्य महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेली भव्य मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात व मोठ्या प्रतिसादात संपन्न झाली। या स्पर्धेत शहरासह परिसरातील अनेक धावपटूंनी सहभाग नोंदवून सामाजिक ऐक्य व आरोग्याचा संदेश दिला। स्पर्धेचे उद्घाटन अमळनेर तालुक्याचे लोकप्रिय भूमिपुत्र आमदार दादासाहेब अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। त्यांच्यासोबत अमळनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, PSI काकडे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद सदाशिव, सिद्धार्थ शिशोदे, किरण पाटील, पत्रकार व इतर मान्यवर उपस्थित होते। सकाळच्या उत्साही वातावरणात सुरू झालेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक युवती तसेच विविध वयोगटातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। पुरुष गटात तेजस सपकाळे नाशिक यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला। ऋषिकेश वारुडे नाशिक यांनी द्वितीय क्रमांक मिळवला, तर खुमान सिंग ठाकरे नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील तृतीय क्रमांक मिळवून आपली छाप पाडली। विजेत्यांना अनुक्रमे 7,000 रुपये, 5,000 रुपये, 3,000 रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले। महिला गटात स्पर्धकांनी उल्लेखनीय कामगिरी केली। उन्नती पाटील यांनी प्रथम क्रमांक मिळवला, तर आरती पाटील यांनी द्वितीय आणि ज्योती महाजन यांनी तृतीय क्रमांक पटकावला। त्यांना अनुक्रमे 5,000 रुपये, 3,000, 2,000 रुपये रोख बक्षीस देण्यात आले। स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जयंती महोत्सव समिती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषद अमळनेर यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिषदेचे अध्यक्ष तसेच जयंती महोत्सवाचे पदाधिकारी नरेंद्र रामभाऊ संदानशिव, अविनाश संदानशिव, गौतम मोरे, देवदत्त संदानशिव यांचा सहभाग होता। ही मॅरेथॉन स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता सामाजिक एकात्मता, प्रेरणा आणि महापुरुषांच्या विचारांचा प्रसार करण्याचे प्रभावी माध्यम ठरले। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।